म्हणजे असं वाटतं सोन्याचंच आहे. पण 1 ग्रॅमचं होतं. आता सध्या त्याला 1 ग्रॅमची पॉलिश आपण करून घेऊ शकतो आणि खूपच सुंदर दिसते बघू शकता. डिझाइन एकदम बारीक आहे जसं की त्याच्यावरती ना म्हणजे सोन्याचं कसं असतं ग्रीन आणि म्हणजे थोडंसं रेड कलरमध्ये त्याची नाही काय बोलतो मीना भरल्यासारखं तसं आहे आणि याच्या मध्ये सुद्धा छोटे-छोटे आहे. जवळून बघू शकता खूप सुंदर आहे. मला खूप आवडतं. हे मंगळसूत्रावरती आपण 1 ग्रॅमची पॉलिश जर चढवली ना, तर एकदम नव्यासारखं सोन्यासारखं होऊन जातं. खूप छान दिसतं दिसायला पण. 12 वर्ष सोपे नाही. खूप वर्ष झाले त्याला. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर मी आज माझ्याकडचं मंगळसूत्राचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेऊन आलेले आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी. तर माझ्याकडे जे पण मंगळसूत्र आहेत ना, तर ते जे वापरामध्ये येतात म्हणजे मी जे डेली वापरते किंवा मग फंक्शनला असेल त्यावेळेस वापरते, तेच मंगळसूत्र तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असे 7-8 मंगळसूत्र आहेत, जे की ते वारंवार यूज होतात, जे मी डेली म्हणजे तेच वापरात येतात. असेच मंगळसूत्र आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मोजकेच आहे 7-8 तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. एक मंगळसूत्र तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिलं तर मंगळसूत्र हे आहे, बघू शकता. तर हे मंगळसूत्र आहे ना, तर हे माझ्याकडे जेव्हा म्हणजे मी स्वतःच विकायला आणले होते, त्यावेळेस हे मंगळसूत्र मुंबईवरून खूप सारे घेऊन आले होते. त्यावेळेसचं आहे हे. बघू शकता, खूप सुंदर आहे. दिसतंय का तुम्हाला? मला आता इथे गळ्यामध्ये आहे म्हणून सांगता येईना, व्यवस्थित दाखवता येईना. काळ्या मण्यांचं आहे आणि इथं 2 वाट्या दिलेल्या आहेत आणि खूप सारं इथं मस्त बघू शकता. त्याच्यामध्ये छोटे-छोटे स्टोन आहेत आणि खूप सुंदर दिसायला पण. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि कोणत्या पण साडीवरती आपण असं डेली वेअरच्या साड्या असतात त्याच्यावरती हे मंगळसूत्र जातं. किंवा आपण ड्रेस जास्त वापरतो जीन्सवरती म्हणा. जीन्स टॉप जरी घातला ना, तरी हे मंगळसूत्र खूप छान दिसतं किंवा आपण एक सिंपल अशी प्लेन साडी घातली ना, त्याच्यावरती अगदी उठून दिसतं. तर तुम्हाला सांगू का, हे फक्त आहे ना, मी विकायला आणलं होतं त्यावेळेसचं हे फक्त ₹120चं मंगळसूत्र आहे. खूप जास्त पण नाही. 120चं आहे. बघू शकता खूप छान दिसतं. आणि याच्यावरती कानातले सुद्धा आहेत, पण ते कानातले आता कुठे आहेत ते सांगता नाही यायचं. पण मंगळसूत्राचं कलेक्शन म्हणून म्हटलं चला हे एक ॲड करूया आणि हे घातलंय. तसं माझं डेली यूजचं वेगळं आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, हे खूप सुंदर आहे. साईबाबाच्या तिथून शिर्डी साईबाबाला गेलो होतो ना, त्यावेळेसचं आहे. खूप सुंदर दिसतं. असं घातल्याच्या नंतर बघू शकता, खूपच भारी दिसतं. तर हे फक्त मला वाटतं त्यावेळेस माझ्या मम्मीने पण घेतलं होतं, मी पण घेतलं होतं. हे फक्त आहे ना ₹80 100 का ₹80 हे घेतलं होतं. असं मला आठवत नाही. खूप सारे घेतलं होतं आम्ही तिथनं बांगड्या वगैरे, हार वगैरे घेतले होते ना, त्यावेळेस हे घेतलं होतं. तर मला तरी वाटतं ₹80 दिलं होतं आणि हे फक्त शिर्डी साईबाबाच्या तिथेच मिळू शकतं आणि खूप स्वस्त पण मिळतं आणि खूप लांब आहे. त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतं. बघू शकता. खूप लांब आहे आणि खूप छान दिसतं हे. कोणत्या पण साडीवरती खूप छान दिसतं आणि मंगळसूत्रच आहे म्हणजे मंगळसूत्र म्हणजे कसं की काळे मणी आहेत ना त्याच्यामध्ये म्हणून ते खूपच छान दिसतं. डिझाइन पण खूप भारी आहे. तर हे एक दुसरं मंगळसूत्र झालं, जे की लांबमध्ये आहे. अजून एक दाखवते. स्टोनमध्येच आहे. हे खूप ट्रेंडिंग होतं आधी. तुम्हाला तर माहितीच आहे. हे पण खूप लांब आहे बघू शकता इथपर्यंत येतं आणि कोणत्या पण साडीवर खूप छान दिसतं. तर हे माझ्या बहिणीने घेतलं होतं माझ्यासाठी. लांब तर खूप आहे आणि खूप छान दिसतं. फक्त काहीतरी ₹150 घेतलं होतं इथल्याच आमच्या लोकल दुकानामधून. खूपच भारी दिसतंय बघू शकता. तुम्हाला दिसतंय की नाही आता मला समजेना. काळ्या मण्यामध्ये कोणती पण पोत असेल ना, सुंदरच दिसती. तर हे एक मंगळसूत्र आहे लाँगमधलं. खूप त्याची हाईट मला वाटतं 36 इंचाच्या आसपास असेल आणि हे जे आहे ना, तर हे खूप शॉर्ट आहे. 1 मिनिटं. आता मी केस पण मागे नाही करत, विस्कटले जातात केस. पण तरी याची उंची मला वाटतं इथपर्यंत असेल. राणीहार सारखं आहे. अजून थोडं खाली येईन केस वगैरे व्यवस्थित हे केलं तर. पण खूपच सुंदर दिसतं. बघा ना शॉर्ट सारखं आहे. केस व्यवस्थित मी पूर्ण नीट घातलं ना, तर इथपर्यंत येईल. तुम्हाला दाखवते एकच मिनिटं. हं. खूप जास्त नाही, थोडंसं फरक पडेल. हां, थोडासाच फरक पडलाय, जास्त पडला नाहीये. तर दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? बघू शकता. खूप सुंदर दिसतं हे आणि वरती ठुशी वगैरे घातल्यावर तर खरंच खूप सुंदर दिसतं. तर हे मी त्यावेळेस आहे ना ₹1,500चं घेतलं होतं. ₹1,600चं मला वाटतं काहीतरी. मुंबईमधून घेतलं होतं माझ्या सासूबाईंनी. अ, जेव्हा आर्यनचा पहिला बर्थडे होता ना, त्यावेळेत एक साडी घेतली होती मला. खूप छान 4,000ची साडी घेतली होती आणि म्हणजे मंगळसूत्र हवं होतं मला असंच काहीतरी. म्हणून 1 ग्रॅममध्ये हे घेतलं होतं. आता याला झाले जवळ-जवळ 13 हां, आर्यन 13 वर्षाचा आहे ना. 13 वर्ष याला झालेत. 13 नाही 12 झाले म्हणायचं.
आर्यन 1 वर्षाचं झालं होतं तेव्हा घेतलं होतं ना. 12 वर्ष झाले आणि 12 वर्षामध्ये खूप वेळेस मी वापरलंय. त्याचा पूर्ण कलर गेलाय आणि आता त्याला पॉलिशला द्यायचंय मला. पण खूपच शॉर्ट आहे हे. खूप शॉर्ट आहे बघू शकता. पण डिझाइन एकच नंबर आहे. तर हे एक लॉंगमध्येच म्हणायचं. खूप सुंदर आहे. त्याचं तुम्ही जवळून बघा, खूप पॅन्डल म्हणजे असं वाटतं सोन्याचंच आहे. पण 1 ग्रॅमचं होतं. आता सध्या त्याला 1 ग्रॅमची पॉलिश आपण करून घेऊ शकतो आणि खूपच सुंदर दिसते बघू शकता. डिझाइन एकदम बारीक आहे. जसं की त्याच्यावरती ना म्हणजे सोन्याचं कसं असतं ग्रीन आणि म्हणजे थोडंसं रेड कलरमध्ये त्याची नाही काय बोलतो मीना भरल्यासारखं तसं आहे आणि याच्या मध्ये सुद्धा छोटे-छोटे आहे. जवळून बघू शकता. खूप सुंदर आहे. मला खूप आवडतं. हे मंगळसूत्रावरती आपण 1 ग्रॅमची पॉलिश जर चढवली ना, तर एकदम नव्यासारखं, सोन्यासारखं होऊन जातं. खूप छान दिसतं दिसायला पण. 12 वर्ष सोपे नाही. खूप वर्ष झाले त्याला. आता हे दाखवते. मी हे तुम्हाला दोन्ही सोबतच दाखवते. हे जे आहेत ना, डेली माझे व्हिडिओसाठी असतात. कॉमेडी व्हिडिओ बनवते ना, त्यावेळेत मी आता कसं होतं घामाने त्यानी मंगळसूत्र खराब होतात ना. म्हणून हे बघू शकता. हे 2 सेमच आहेत. काहीच फरक नाही दोघांमध्ये. थोडाफार फरक उंचीचा असेल फक्त. बघू शकता. तर हे काही महाग नाहीये. 100-100, 150-150 रुपयाचे आहेत. पण अजून सुद्धा आहे ना, चांगलं वापरल्यामुळं त्याची बिलकुल फिनिशिंग गेलेली नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि काळ्या मण्यामध्ये म्हटल्यावर त्याची वेगळीच एक वेगळंच दिसतं ते आणि काठापदराच्या साडीवर पण खूप छान दिसतं. बघू शकता खूपच भारी आहे. दोन्ही सेम आहेत. आता म्हणाल दोन्ही सेम का घेतले? त्यावेळेस माझ्या सासूबाईंनीच घेतले होते, दिले होते मला. वेगळं-वेगळं आणायच्या त्या त्याच्यामुळं आता कुणी काहीतरी दिलं म्हणजे आपण असं माझ्या नवऱ्याचं पण तसंच आहे. 2 साड्या सेम घेऊन येतात. कधी काहीतरी सेम आणतात. मग तसं सासूबाईंनी दोन्ही मंगळसूत्र सेमच आणले होते. बोलले, "रोज वापरामध्ये खराब होतं, तर मग असलं पाहिजे आपल्याकडे म्हणून असं." आता सगळ्यात खास मंगळसूत्र हे आहे, जे की मी आत्ताच 1 वर्षापूर्वी घेतलंय, म्हणजे मागच्या दिवाळीला गेल्या 2 वर्षापूर्वी. गेल्या 2 वर्षापूर्वी घेतलं हे. 2024 च्या दिवाळीला म्हटलं तरी चालतंय. 2024 ची दिवाळी. हां, त्यावेळेस घेतलंय. सगळ्यात फेव्हरेट आहे. आता मला सांगा तुम्ही, हे किती तोळ्याचं असन आणि किती रुपयाला बसला असन? मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लगेच खरं सांगणार आहे. कारण की तुम्हाला विश्वास बसणार नाही. लगेच सांगते मी तुम्हाला बघू शकता. तर हे काही सोन्याचं नाहीये. नेहमी तुम्ही बघताय माझ्या गळ्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा अ, लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, तर हे काही सोन्याचं मंगळसूत्र नाहीये. पण अगदी सोन्यासारखं दिसण्यासारखं आहे. म्हणजे एकदम सोनं वाटणार नाही. जवळ जरी आलं ना तरी वाटणार नाही. फक्त सोनारालाच काय तेवढं कळल, की हां, हे सोन्याचं नाहीये म्हणून. तर बघू शकता एवढं भारी आहे. तर मला हे नाही 2500 ला बसलं म्हणजे जवळपास तरी 2400 ला बसलं असेल काहीतरी. आमच्या इथूनच घेतलंय आणि अगदी सोन्यासारखं दिसतंय. खूपच छान आहे. म्हणजे कसं आता सध्या सोनं आपण घेऊ नाही शकत. एवढं महाग झालंय आणि चोरीचं तर विचारायलाच नको. त्याच्यामुळं आपण ते मोठे-मोठे घेतले पण नाही पाहिजे. असतील तर ते वापरले पण नाही पाहिजे. म्हणूनच मी हे आणलेलं आहे माझ्यासाठी आणि खूप छान आहे बरं का. माझ्याकडे किती सारे मंगळसूत्र आहेत, तरी सुद्धा हे मला प्रत्येक वेळेस कुठल्या पण फंक्शनला जायचं म्हटलं ना, वरती छोटं माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे ते पण दाखवते आणि मग हे असं. आता अजून 2-3 अजून मला वाटतं एक मंगळसूत्र आहे, जे की आता सध्या माझ्या जवळ नाहीये, पण त्याचा फोटो आहे. तो तुम्हाला मी वरती देईल तिथे बघू शकता. ते माझं नॉटचं गंठण आहे. ते पण खूप सुंदर आहे बघू शकता. हे तर खूपच भारी दिसतंय. आणि आता मी तुम्हाला सांगते, हे मी 2500 ला घेतलं, तर मग त्यावेळेत अजून एक त्याच्यामुळे हे काही सोन्याचं वगैरे नाहीये, पण सोन्यासारखं दिसतं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं दिसतंय? तर मला तर सगळ्यात जास्त हेच आवडतं याच्या सगळ्यापैकी. आणि आता माझं सोन्याचं एकच मंगळसूत्र जे डेली वापरामध्ये येतं ना, ते दाखवते. सगळ्यात अगोदर तुम्ही याची डिझाइन बघून घ्या. खूप भारी डिझाइन आहे याची सुद्धा. असे मंगळसूत्र आपल्याकडे असलेच पाहिजे. आपल्याला लग्न कार्य असो, घरामध्ये अ, काही पण असो फंक्शन, त्यावेळेस आपल्याला हे लागतं. असले मंगळसूत्र आपल्याजवळ असलेच पाहिजे. आता शॉर्टमध्ये अजून एक मंगळसूत्र दाखवते, जे की मी असंच म्हणजे घालत असते. खूप छान दिसतं ते पण हे बघू शकता. असं दाखवते. काळ्या मण्यामध्येच आहे. 2 वाट्या आहेत आणि खूप सुंदर दिसतं त्याला. ह्या वाट्या खूप छान दिसतात बघा.
तर हे मंगळसूत्र आहे ना, फक्त ही वाटी आहेत ना, हे 50-80 रुपयाच्या वाट्या घेतल्या होत्या ह्या फक्त. आणि बाकीचं मग हे वरचं दुसरं लावलंय जॉईंट करून, जे की छान वाटतं. आपण हे वाट्या काढून कशामध्ये सुद्धा लावू शकतो, याच्यात सुद्धा लावू शकतो, असं आहे. आता माझं रोजचं डेली वापरातलं मंगळसूत्र, ते तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, मला माहिती आहे. बघू शकता. तुम्ही बघत असताना माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझं सगळ्यात फेव्हरेट आहे. हे माझं मंगळसूत्र 1 तोळ्याचं आहे जवळपास. जवळपास नाही, 11 ग्रॅम काहीतरी असेल, 1 तोळ्याला जवळ-जवळच आहे. तर हे मी बनवून घेतलंय. बघू शकता, खूप सुंदर आहे. आर्यनच्या पप्पांनी केलंय मला हे मंगळसूत्र. थोडे-थोडे पैसे साठवले होते. त्यातून हे बनवलं. आणि याची ना साखळी खूप घट्ट आहे. बघू शकता, खूप छान दिसतं. म्हणजे तुम्ही विचार करा, हे मंगळसूत्र म्हणजे मला त्यावेळेस आहे ना, साखळी बनवायची होती. ही अशीच साखळी बनवायची होती. पण आर्यनचे पप्पा बोलले, "साखळी नाही घालायची. घ्यायचं तर मंगळसूत्रच घे, साखळी वगैरे काही घेऊ नको." म्हणून मग मी काय आयडिया केली, आमच्या सोनारालाच, म्हणजे आम्ही जिथून घेतो ना, त्या सोनारांना सांगितलं, की असं काहीतरी बनवा, की म्हणजे वाटलंच नाही पाहिजे मंगळसूत्र आहे म्हणून. म्हणून त्यांनी साखळी बनवली आणि मी ही डिझाइन सांगितली. छोट्या 2 वाट्या, त्याच्यामध्ये 2-4 सोन्याचे मणी आणि 2-3 काळे मणी असं बनवून द्या मला. तर त्यांनी हे बनवून दिलं होतं. खरंच खूप भारी आहे. 3 वर्षापूर्वी हे मी बनवून घेतलं होतं. खूप सुंदर दिसतं, दिसायला खूप भारी आहे. तर हे सगळ्यात फेव्हरेट आहे माझं आणि रोज माझ्या गळ्यामध्ये असतं. तुम्हाला मी घालून पण दाखवते. म्हणजे ड्रेसवर, साडीवर असं वाटणारच नाही, की म्हणजे नाही का, आपल्याला असं असतं ना, की जीन्स टॉपवरती एकदम छोटं नाजूक काहीतरी हवं असतं आणि साडीवर सुद्धा नाजूक. रोजच्या वापरासाठी म्हणूनच मी हे बनवलं होतं. बघू शकता, खूप सुंदर दिसतं. हे काढते मी. तर एवढं कलेक्शन आहे माझं मंगळसूत्राचं. हे मी फक्त गुतवलं होतं, म्हटलं तुम्हाला दाखवायसाठी. तर बघू शकता, हे रोजच्या वापरातलं कसं वाटतंय मंगळसूत्र, मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं आवडलं. कारण की मला तर हे हे मोठ्यापैकी हे आवडतं आणि छोट्या मंगळसूत्रापैकी हे आवडतं. खूप सुंदर दिसतं. तर कसं वाटलं तुम्हाला माझं मंगळसूत्राचं कलेक्शन, मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला श्री स्वामी समर्थ. बाय बाय.